बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर मी तुम्हाला प्रश्न केला की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला सत्ता देणारा सगळ्यात पहिला जिल्हा कोणता, हा प्रश्न मी जर तुम्हाला विचारला, तुमच्या सर्वांच्या तोंडून आपसूक उत्तर येईल ठाणे जिल्हा। मला अनेक शिवसैनिकांचे मेसेजेस येतात, फोन कॉल्स होतात की ठाणे जिल्हा, मी फक्त ठाणे शहर म्हणत नाही, ठाणे जिल्ह्याचं नेमकं सध्याची परिस्थिती काय आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं वातावरण कसं आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून आपण या निवडणुकांना सामोरे जाऊ त्यावेळेस ठाण्यामध्ये जागा वाटप हे कशा प्रकारचं असेल याची एक हलकीशी कल्पना आम्हाला द्या। म्हणजे आता जागा वाटप कसं असणार, काय असणार, हा सर्वस्वी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जरी प्रश्न असला तरी एक अंदाजे कशा प्रकारचं वातावरण हे ठाण्यामध्ये आहे असे अनेक शिवसैनिकांचे प्रश्न होतात, कारण ठाण्याविषयी अनेक शिवसैनिकांना कुतूहल आहे। धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा, कारण बाळासाहेबांवर, धर्मवीर दिघे साहेबांवर ठाणे जिल्ह्याने अतोनात प्रेम केलेलं आहे। तुम्हाला ठाण्याचा थोडासा इतिहास देखील माहिती करून घ्यायला हवा। ठाण्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेची वाढ जर कुणी केली असेल खऱ्या अर्थाने, त्यात अनेक जणांची नावं घेता येतील, म्हणजे जुन्या काळातली, अगदी वसंत मराठेंपासून सतीश प्रधान असतील, सतीश प्रधानांच्या काळात शिवसेना ठाण्यामध्ये वाढली, फोफावली, हे नाकारता येत नाही। मोदा जोशी असतील, अगदी रामभाऊ म्हाळगी असतील, राम कापसे असतील, अनेक अनेक जणांचं यामध्ये योगदान आहे। धर्मवीर दिघे साहेबांचं याच्यामध्ये योगदान आहे। अगदी आत्तापर्यंत तुम्ही येऊ शकता, आत्तापर्यंत अगदी रघुनाथ मोरेजी असतील, जे 2000 मला वाटतं धर्मवीर दिघे साहेबांनंतर रघुनाथ मोरेजी ठाण्याचे जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत। धर्मवीर दिघे साहेब आपल्या सर्वांमधनं ज्यावेळेस गेले, रघुनाथ मोरेंच्या हाती जिल्हा प्रमुख पदाची ती धुरा आली आणि त्यांनीही आपल्या कार्यकाळामध्ये, रघुनाथ मोरेंनी आपल्या कार्यकाळामध्ये ठाण्यावर एक हाती शिवसेनेची सत्ता आणून दाखवली होती। तोपर्यंत एकनाथ शिंदे हे नाव ठाण्यामध्ये आमदार देखील नव्हतं। म्हणजे लक्षात घ्या, 2001-2-3चा काळ असेल हा, 2001-2-3चा काळ। हे पहिल्यांदा आमदार झाले 2004 साली, पहिल्यांदा म्हणजे 2004 साली हे आमदार झाले। रघुनाथ मोरेंनी धर्मवीर दिघे साहेब गेल्यानंतर देखील ठाण्यामध्ये एक हाती सत्ता आणली होती। मी या सर्वांमध्ये अनेक शिवसैनिकांचं योगदान आहे, ठाण्यामध्ये अनेक शिवसैनिकांचं योगदान आहे। अगदी आत्ताचेही शिवसैनिक, आत्ताच्या काळातलेही शिवसैनिक यांची नावं ही विसरता येणार नाहीत। अगदी ठाण्याचे आताचे जिल्हा प्रमुख असतील, आताचे संपर्क प्रमुख असतील, आताचे शहर प्रमुख असतील, आताचे महिला जिल्हा प्रमुख असतील, या सगळ्यांचं आतापर्यंतचं, म्हणजे त्या काळापासून आतापर्यंतचं योगदान हे नाकारता येणार नाही। अगदी युवा सेनेची सर्व फळी असेल, कारण त्याही काळात ठाण्याने संघर्ष केलेला आहे आणि याही काळात ठाणा संघर्ष करतोय। संघर्ष हा आपल्या शिवसैनिकांच्या 5वीला पुजलेला आहे, विशेषतः ठाण्यातल्या शिवसैनिकांच्या तर जास्तच 5वीला पुजलेला आहे। असो, संघर्षातनं शिवसेना कायम मोठी झालेली आहे। मला खरं तर या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला एक मानाचा जय महाराष्ट्र करायचा आहे आणि वारंवार इच्छा होते, कारण ठाण्याविषयीचा आपला हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तो मानाचा जय महाराष्ट्र शिवसेना नेत्यांना, शिवसेना नेते, खासदार, मी माझी हा शब्द लावणार नाही शिवसैनिकांनो, मला तो जमत नाही, खासदार राजेंजी विचारे साहेबांना तो एक मानाचा जय महाराष्ट्र करायचा आहे। कारण शिवसैनिकांनो लक्षात घ्या, या व्हिडिओचं विश्लेषण मी पुढे करेलच, पण ही सुरुवात करणं का गरजेचं आहे, आता का गरजेचं आहे याचं कारण तुम्हाला सांगतो। आज ठाण्यामध्ये ही व्यक्ती या सगळ्या महासत्तांपुढे, सगळ्या म्हणजे पैसा असेल, पद असतील, आमदार, खासदार, नगरसेवक, सारं ह्यांच्याकडे, म्हणजे ठाणे लोकसभेमध्ये तुम्ही विचार करा, किंवा संबंध ठाणे जिल्ह्याविषयी देखील मी सांगेल, पण ठाणे लोकसभेमध्ये एकही आमदाराचं बळ नसताना, म्हणजे तिकडे मंदा म्हात्रे बेलापूरमध्ये, ऐरोलीमध्ये गणेश नाईक असतील, भाजपा, दोन्हीही भाजपा, ठाणे शहरमधून आमदारकी संजय केळकरांची भाजपा, मग कोपरी पाचपाखडी स्वतः एकनाथ शिंदे, त्यानंतर ओवळा माजीवाडा, तुम्ही सर्व समजू शकता, प्रताप सरनाईक, त्यानंतर तिकडे गीता जैन, हे गीता जैन भाजपा, म्हणजे 6 पैकी 4 भाजपा आणि 2 शिंदे टोळी, अशा प्रकारे आमदारांची रचना। एक हाती कसं लढलं गेलं पहा, एक हाती लढणं, याला म्हणतात झुंजार वृत्ती, याला म्हणतात जिगरबाज वृत्ती।
याला म्हणतात जिगरबाज वृत्ती. आणि अशी लढाऊ वृत्ती अंगात असायला हवी. ज्या वेळेस सगळं काही तुमच्याशी अनुकूल असेल, कोणीही लढतो. परिस्थिती अनुकूल आहे, कोणीही लढतं. पण परिस्थिती प्रतिकूल असताना, बरं एवढंच नाही, संबंध महानगरपालिका, मग नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल आणि ठाणे महानगरपालिका असेल, तीनही महानगरपालिकेतले सारेच्या सारे नगरसेवक, मीरा भाईंदरमध्ये काही अपवाद आहेत, पण ठाणे महानगरपालिकेमध्ये 67 पैकी 64 नगरसेवक ह्यांच्याकडे गेलेले असताना एक हाती लढलं गेलं. अमाप करोडोंचा पैसा, त्या पैशाच्या पुढे त्या निष्ठेचा निभाव कसा लागेल हा विचार आम्ही करत होतो. निष्ठा पैशाशी लढत होती, निष्ठा. आणि आजच्या ह्या कलियुगाच्या काळामध्ये निष्ठेची आणि पैशाची ती झुंज लावली ना, तर आजकाल पैसा जिंकतो. बरं का, पैसा जिंकतो. आम्ही हे होताना पाहिलेलं आहे, या गोष्टी घडताना पाहिलेल्या आहेत, काही गोष्टी घडल्या आहेत. या अमाप पैशाच्या महापुरापुढे ठाण्यामध्ये एक हाती झुंज दिली जात होती. आणि ती झुंज दिली जात होती शिवसेना नेते खासदार राजनजी विचारे साहेबांच्या नेतृत्वामध्ये. पहा ना, आज हा माणूस उभा राहिला ठाण्यामध्ये, भक्कमपणे उभा राहिला. आजही ठाण्याच्या शिवसेनेला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवलेला आहे या माणसाने. खरंच बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या या कडवट निष्ठावंतास तुम्हा सर्व करोडो शिवसैनिकांपर्यंत शिवसैनिकांकडून एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. असो, वाटतात मनामध्ये एक विचार येतात, ह्या माणसाला ज्यावेळेस पडताना आम्ही पाहिलं आणि तेही अशा गोष्टी करून पाडलं गेलं, दुबार तिबार मतदान जे काही असेल ते. नंतर बोलेन या सर्वाविषयी काहीतरी. 5.5 लाख ठाणेकर आज ज्या वेळेस विचारे साहेबांच्या मागे उभा राहिला, 5.5 लाख ठाणेकर निष्ठेच्या पुढे, त्या पैशांच्या पुढे निष्ठा विकली गेली असं म्हणता येणार नाही. कारण आजही 5.5 लाख ठाणेकर विचारे साहेबांच्या मागे उभा राहिला. काहीतरी तर असेल, 5.5 लाख. असो, त्या सर्वांचं, ते 5.5 लाख मतदारांचं आणि ज्यांनी केलं असेल नसेल त्या सर्वांसाठी आम्ही पुन्हा झटणार, पुन्हा येणार. या ठाण्यामध्ये आम्ही तो शिवसेनेचा भगवा पुन्हा बुलंद करणार, हे आमचं वचन आहे. आज तुम्हा सर्वांचा जो प्रश्न होता ठाण्यामध्ये नेमकं कसं गणित असणार आहे, संबंध ठाणे जिल्ह्याविषयी मी म्हणतोय. आता ठाणे म्हणतो तर पालघर व्यतिरिक्त मी जिल्ह्याचं नाव घेतोय. आज ठाण्यामध्ये जवळपास 18 विधानसभेच्या जागा जातात. मी तुम्हाला एक अंदाजे सांगतोय कशा प्रकारे लढती होऊ शकतात, कशा प्रकारे असू शकतं. 18 विधानसभेच्या जागा, विद्यमान जागा कुणाकडे आहेत सध्या ठाण्यामध्ये, तर ठाण्यामध्ये विद्यमान जागा आहेत 18 पैकी 9 जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत, 18 पैकी 5 जागा शिवसेनेकडे आहेत. म्हणजे आपल्या शिवसेनेकडे होत्या, आता त्या शिंदे टोळीकडे गेलेल्या आहेत. 5 पैकी 5ही शिंदे टोळीकडे आहेत. म्हणजे 2019च्या शिवसेनेच्या आणि आता शिंदे टोळीच्या 5 जागा. त्यानंतर 1 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे, 1 जागा समाजवादी पक्षाची आहे आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. आता दोन्ही जागा मला वाटतं एक जागा व्यतिरिक्त मला वाटतं 1 जागा अजित पवारांकडे असेल, पण 2 जागा राष्ट्रवादीच्या आहेत. म्हणजे 18 पैकी 9 बीजेपी, 5 शिंदे टोळी, 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना, 1 समाजवादी पक्ष आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशापैकी 18 जागांचं हे फोड आहे. म्हणजे ज्या वेळेस यांच्या हातात सत्ता आली ठाण्याची, एक काळ असा होता 18 पैकी जवळपास 12 ते 13 आमदार ठाण्यामध्ये शिवसेनेचे असायचे. ज्यावेळेस यांच्या हाती ठाण्याची सूत्र गेली, एक जागा शिवसेनेची कमी होत ती 5 वर आली. मग ह्यांच्या कार्यकाळामध्ये शिवसेना वाढली की शिवसेना संपली, हे तुम्ही ठरवायचं शिवसैनिकांनो, हे तुम्ही ठरवायचं. जे म्हणतात आम्ही शिवसेना वाढवली, तुम्ही वाढवली की कमळीच्या घशात कोंबली, हे तुम्ही ठरवायचं शिवसैनिकांनो. मी पुन्हा सांगतो, हे तुम्ही ठरवायचं आणि लिहायचं कमेंटमध्ये, व्यक्त व्हायचं कमेंटमध्ये. 5 जागांवर शिवसेना आणून ठेवली. आता तुम्हाला सांगतो, आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठली जागा कुठला पक्ष लढवू शकतो ठाण्यामध्ये, तुम्हाला अंदाज देतो मी. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवू शकतील अशा कुठल्या जागा आहेत, तर कळवा मुंब्र्याची जागा असेल, जिथून स्वतः जितेंद्रजी आव्हाड साहेब हे विद्यमान आमदार आहेत. उल्हासनगरची जागा आहे, जिथे उत्तम ऐलानी सध्या बीजेपीचे आमदार आहेत. आणि 3री जागा जी असू शकते, शहापूरची जागा असू शकते, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवू शकतो. अंदाजे सांगतोय मी तुम्हाला हे सगळं, पण ह्या 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवू शकतो.
याच्यात शेवटी आपले नेते बसतील, सगळं काही त्याच्यात त्याच्या बोलण्या होतील. पण सध्या तरी या 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मला जास्त दिसतात. काँग्रेसकडे कुठल्या, सध्या बघा विद्यमान 18 विधानसभांमध्ये काँग्रेसकडे कुठलीही जागा नाही. पण या विद्यमान जागांमध्ये जरी जागा नसली तरी काँग्रेस मीरा भाईंदरची एक जागा लढवण्याची शक्यता मला वाटते, किंवा भिवंडी पश्चिमची एक जागा लढवण्याची शक्यता मला वाटते. त्यानंतर शिवसेनेकडे कुठल्या जागा असतील, तर शिवसेनेकडे ठाण्यातनं कुठल्या जागा असतील. सगळ्यात पहिली जागा जी असेल शिवसेनेकडे ती असेल ठाणे शहरची, जिथे भारतीय जनता पक्षाचे सध्या आमदार आहेत संजय केळकर. दुसरी जागा असेल कोपरी पाचपाखाडीची, जिथे एकनाथ शिंदे आमदार आहेत. तिसरी असेल ओळा माजीवाड्याची, जिथे प्रताप सरनाईक आमदार आहेत. चौथी जागा असेल कल्याण पूर्वेची, जिथे गणपत गायकवाड जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्याच्यानंतर पुढची जागा असेल कल्याण पश्चिमेची, जिथे विश्वनाथ भोईर शिंदे गटाचे आमदार आहेत. त्याच्यानंतर पुढची जागा असेल भिवंडी पूर्वेची, जिथे समाजवादी पक्षाचे रईस शेख आहेत. त्यानंतर त्याच्या पुढची जागा असेल भिवंडी ग्रामीणची, जिथे शिंदे गटाचे शांताराम मोरे आहेत. खरं तर ह्या माणसाने दगा का द्यावा, मला अजूनही हा पडलेला प्रश्न आहे बरं का, शांताराम मोरेचं भिवंडी ग्रामीण. त्यानंतर ऐरोलीची जागा असेल गणेश नाईक. मुरबाडची जागा असेल किसन कथोरे, जे भारतीय जनता पक्षाचे आहेत. ऐरोलीमध्ये देखील भारतीय जनता पक्ष. त्यानंतर कल्याण ग्रामीण असेल शिवसेनेकडे, जिथे मनसेचे राजू पाटील आमदार आहेत कल्याण ग्रामीणमधून. त्यानंतर अंबरनाथची जागा असेल जी बालाजी किणीकरची आहे, ही देखील जागा शिंदे टोळीकडे आहे सध्या, जी शिवसेनेची जागा आहे विद्यमान. त्यानंतर डोंबिवलीची जागा असेल रवींद्र चव्हाण, जिथे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे. आणि त्यानंतर शेवटची जागा ही 13वी जागा ही बेलापूरची, जिथे मंदा म्हात्रे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. म्हणजे 13 जागा शिवसेनेकडे, 2 जागा काँग्रेसकडे, 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे. अशा प्रकारे सध्या मला एक परिस्थिती दिसते. हा एक अंदाज आहे, हा फक्त एक अंदाज आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्यामध्ये आलं असेल, कशा प्रकारची सध्या कोणाचं कुठे बलाबल जास्तीत जास्त आहे. आता याच्यामध्ये शिवसेनेच्या एक मुरबाड वगैरे, मुरबाडसारख्या ठिकाणी किंवा डोंबिवलीसारख्या ठिकाणी थोडी मेहनत जास्त करण्याची गरज जास्त आपल्याला वाटते. तिथे आपण ती मेहनत जर केली तर याही जागा टिकून राहतील. एवढ्यामधून जर समजा आपण ह्या 13 जागा लढत असतो, तर शिवसेनेच्या जवळपास 9 ते 10 जागा या 100% निवडून येण्याची शक्यता आजच्या घडीला दिसते. 9 ते 10 जागा ठाणे जिल्ह्यामधनं आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या या दोन्ही जागा निवडून येण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदरची, भिवंडी पश्चिमची 2ही जागा निवडून येण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर कळवा मुंब्रा, उल्हासनगर आणि NCP या 3ही जागा. म्हणजे जर 18 पैकी महाविकास आघाडी जर व्यवस्थितपणे लढली तर आपल्याला जवळपास 13 ठिकाणी आपल्याला 13 ते 14 ठिकाणी आपल्याला विजय दिसतो ठाण्यामध्ये. कारण लोकसभेचं गणित हे टोटल वेगळं आहे. विधानसभेचे पॉकेट्स हे लहान असतात. विधानसभेचे पॉकेट्स लहान असतात. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. रणनीतिकारांना हे चांगलं माहिती आहे, लोकसभेत काय असतं, विधानसभेत काय असतं. लोकसभेचा आणि विधानसभेचा तसा आकडा हा वेगवेगळा असू शकतो. तर इथे ठाणे विधानसभेमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये आपण हा फरक 12 ते 13 जागांपर्यंत आपण नेऊ शकतो. ठाणे विधानसभेमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या जागा ह्या जवळपास 9 ते 10 जागांपर्यंत जाऊ शकतात, आणि ह्यांच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 3. हे अशा प्रकारचं वातावरण मला दिसतं. त्यानंतर मनसेचा कसा फॅक्टर राहील हा देखील अनेक जणांचा प्रश्न आहे. मनसेचं काय असणार, तर मनसेचे मला वाटतं अविनाश जाधव असतील, अभिजित पानसे असतील, राजू पाटील असतील, गजानन काळे असतील. या नेत्यांसाठी मनसे किती प्रयत्न करते ठाण्यामध्ये मला माहीत नाही. पण तुम्हाला एक प्रसंग आठवायला हवा, ज्यावेळेस राज ठाकरेंची भेट एकनाथ शिंदेंनी घेतली होती, तुम्ही आठवत असेल, अगदी 2 आठवडे झाले असतील या गोष्टीला. ज्या दिवशी ही भेट झाली त्याच दिवशी, म्हणजे सकाळी एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटतायत आणि संध्याकाळी त्याच दिवशी अभिजित पानसेची कोपरी पाचपाखाडी, कुठून, कोपरी पाचपाखाडी या विधानसभेतनं उमेदवारी जाहीर झाली. तुम्ही ऐकला असाल ती न्यूज. कोपरी पाचपाखाडीतून विद्यमान आमदार कोण आहेत, तर एकनाथ शिंदे आहेत. आता सकाळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट त्यांच्या घरी होते आणि संध्याकाळी कोपरी पाचपाखाडीची उमेदवारी जाहीर होते. या गोष्टींचा एकमेकांशी संबंध नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्यासारखे राजकीय कमी बुद्धीचे आपणच असू ते. कारण कोपरी पाचपाखाडीतून मनसेचा उमेदवार दिल्यानंतर याचा थेट फटका जर कुणाला पडणार असेल, हे जर आपल्याला कळत नसेल तर काय म्हणावं या सगळ्या गोष्टीमध्ये. असो, काही फरक नाही पडत शिवसैनिकांनो. जे काही आहे ते असं आहे आणि ही अशी परिस्थिती आहे. शिवसेनेला यावेळेस सर्वच्या सर्व
ज्या ज्या जागा शिवसेना लढणार आहे त्या सर्वच्या सर्व जागांवर जास्तीत जास्त स्ट्राईक रेट ठेवून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळपास 100हून अधिक आमदार पाठवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हा सर्व शिवसैनिकांना कामाला लागायचं आहे. शिवसैनिकांनो, आपापल्या परीने शिवसेनेला या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे शक्य होईल त्या सर्व गोष्टी आपण घेऊन येतच राहू तसं म्हणा, पण जे जे शक्य होईल ते तुम्हा सर्वांना करायचंय. आपलं एक खारीचा वाटा, एक योगदान द्यायचंय, कारण ही अटीतटीची लढाई आहे. मागे 2 दिवसापूर्वी एक बातमी पाहिली होती. कोणी म्हणताय शिवसेनेची मनसे होणार आहे म्हणे, म्हणजे हळूहळू संपलं. त्यांना दाखवून द्यायचंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक असं रसायन आहे. लोक ज्यावेळेस म्हणतात ना की हा माणूस संपला, हा माणूस संपला, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक असं रसायन आहे. आमचे पक्षप्रमुख ज्यावेळेस लोक म्हणतात हे संपले, त्यावेळेस ते घासून नाही तर ठासून पुन्हा उभे राहतात. हे लक्षात घ्या, आजवरचा इतिहास आहे. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.